लोकांना असं वाटतं त्याच्यावरती पेस्टिसाइड आहे. नमस्कार. तर आज आलेलो आहोत आम्ही आमच्या मळ्यामध्ये. काल आणि आज धुलीवंदनची सुट्टी असल्यामुळं आज आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण द्राक्षांवरती एक छोटासा ब्लॉग टाईप व्हिडिओ बनवणार आहोत आणि त्यामध्ये आपण जे काही या वर्षीचे द्राक्ष वगैरे कसे ते आपण बघणार आहोत. तर चला बघूया आजचा हा ब्लॉग. आणि विशेष म्हणजे ह्या ब्लॉगच्या आधी आपण हा एक माईक पण घेतलेला आहे, 2 माईक घेतलेले, त्याच्यामुळे तुम्हाला आवाजाची क्वालिटी मध्ये थोडासा फरक वाटेल तुम्हाला आवाजाच्या क्वालिटीमध्ये. इथून पुढे आपण रेग्युलर व्हिडिओ घेऊन येणारच आहोत आणि आवाजाची क्वालिटी कदाचित हा पहिलाच व्हिडिओ माईक वरती बघूया आपण कसा आवाज येतो हे पण आपल्याला समजणार आहे. आणि तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा की आवाजाची क्वालिटी कशी आहे. तर चला बघूया आजचा हा ब्लॉग. आमच्या सोबत एन्जॉय करा. तर आपण सुरुवात करूया आपल्या चोपड्या बसून. आपल्या घरासमोरच हा चोपडा आहे, तुम्ही बघू शकाल. आपल्या घरासमोरच हा छोटासा असा वेलचा खूप छान मांडव पण आपण बनवलेला आहे. खूप सुंदर आहे. त्यावरती खाली आपण तारा वगैरे लावून, दोरी वगैरे लावून आपण छानसा मांडव आणि त्याची छानशी आपल्याला सावली पण मिळते. आणि खूप सुंदर बघा, येल्लो कलरचे खूप छान छान फुलं पण इथे आलेले आहे आणि खूप सुंदर असं हिरवगार म्हणजे नॅचरल या इथे बसण्यासाठी पण जागा आहे आणि डेकोरेशन मस्तपैकी केलेलं आहे जेणेकरून आपल्याला नॅचरल फिलिंग आलं पाहिजे आणि खूप सुंदर सावली पण इथे पडते. तुम्ही बघू शकता आमच्या ज्या ताई आहेत त्या ताईंनी अतिशय सुंदर असं हिरवगार इथे वातावरण तयार केले. इथे हे गोकर्णाची वेल आहे, हे गोकर्णाची फुलं तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असं हे गोकर्णाचं फूल आहे आणि याच्या मागे हिस्ट्री पण आहे की याला म्हणतात की हे 100 कौरव आहेत, मध्ये हे पुढे 5 पांडव आणि श्रीकृष्ण, याचं ते इंडिकेट करणारं हे गोकर्णाचं फूल आहे. सुंदर असे खूप सारे फुलांची झाडे इथं लावलेली आहेत. इथे जास्वंदीचं पण झाड आहे. आणि त्यानंतर तुम्हाला मी याच्या आधी पण ब्लॉग मागच्या वर्षी आपण बघितलेलं आपल्याकडे जे फळांची वेगवेगळी झाडं असतील हे सर्व तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेच आहे. तरी पण या वर्षी आपण दाखवू आलेले, या वर्षी भरपूर फळ आले. चिक्कूला स्वर्ग बघा किती सारे चिक्कू आलेले या वर्षी पण. मागच्या वर्षी पण आपण चिक्कू बघितले होते पण एवढे जास्त चिक्कू नव्हते आलेले. हार्वेस्टिंग आपण करूया थोड्या वेळाने. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आमचे ब्लॅक कलरचे ग्रेप्स आहेत त्याच्यापासून हे आपण मनुके की जे किसमिस म्हणत असतो की ज्याच्यामुळे आपले रक्त खूप जास्त वाढत असतं, आपण ड्रायफ्रुट्समध्ये हे नेहमी यूज करतो. हे किसमिस पण इथे तयार केलेले आहेत. या पहिल्याच प्लॉटचे आहेत हे हार्वेस्टिंग झाली, त्याच्यानंतरच हा उरलेला माल आहे. हे तुम्हाला बघितलं असेल तुम्ही, हे जांभळीचं झाड, नंतर आवळ्याचं झाड, आवळ्याचं झाड. त्यानंतर आपण जे आंबे लावलेले आहेत या अगोदरचे, त्या आंब्यांना बऱ्यापैकी मोर आलेले आणि आंबे पण आलेले आहेत. त्यानंतर तुम्ही जर बघितले इकडे तर केळी, भरपूर साऱ्या केळी होत्या, तर ते आपण जास्त अडचण झाल्यामुळे ते आपण कमी केलेले आहे. तर जेव्हा आपण नुसते केळी जरी कमी केले आहेत तरी आपल्या नवीन, हे बघा देव तुम्हाला नवीन नवीन फुटायला दिसतील. डायरेक्ट पूर्ण प्लांट हे संपत नसतं, तर याचे नवीन नवीन प्लांट परत येऊन नवीन तयार होत असतात. मागच्या वेळेस आपण केळीचा खूप मोठा घड बघितला होता, खूप खूप जास्त केळी आलेली होती. त्या मानाने यावर्षी कमी केलेलं आहे, लवकरच त्याला पण केळी येतील. पुढं सुरुवात जी होती या प्लॉटपासून होती. हा जर प्लॉट जर बघितला तर हा प्लॉट हार्वेस्टिंग झालेला आहे आणि याला हार्वेस्टिंग होऊन साधारणतः 20-1 दिवस झाले असतील. तर तुम्ही जे बेदाणा बघितला तो ह्याच प्लॉटचा बघितला आहे. म्हणजे हा ब्लॅक कलरचे जे ग्रेप्स आहे ना त्याचंही गार्डन होतं, पण याचं हार्वेस्टिंग ऑलरेडी झालेलं आहे. आपण या वर्षी जरा व्हिडिओ बनवायला लेट झालोय. त्याचं कारण असं का आपल्याला माईकची अवेलेबल नव्हता आणि आपण माईक घेतलं, त्याच्यामुळे आपल्याला एक आवाजाची क्वालिटी, आपल्याला किती अंतर जरी आपण लांब गेलो तरी आवाजाची क्वालिटी छानच येणार. मनुका तयार झालेला आहे, छान मनुका तयार होतो. नॅचरली तयार झालेलं. विशेष म्हणजे झाडावरतीच हे बघा तुम्ही तर बघू शकतात की हे जे ब्लॅक कलरचे जे ग्रेप्स आहेत, हे ब्लॅक कलरचे जे ग्रेप्स आहे, आता काही हे माल जो आहे तो उरलेला आहे. हे छोटे छोटे ग्रेप्स अजून तुम्हाला बघायला मिळतील आणि हेच सुकून नॅचरली ब्लॅक कलरचे रेझिन्स तयार झालेले आहे. काळे मनुके म्हणतो आपण त्याला. विसरून राहिले पाठीमागे जे जेव्हा आपण हार्वेस्टिंग करतो, खूप सुंदर बघा, टेस्टी जेव्हा हार्वेस्टिंग करतो आपण तेव्हा हे राहिलेले ग्रेप्स, तेव्हा हे आता जास्त दिवस झाल्यामुळे काही चांगले राहिले परंतु काही सुकले गेलेले अजून बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतील. हे तर हा आपला पहिला प्लॉट आपल्या इथे संपतोय. आणि पुढे जर तुम्ही बघाल तर पुढे तुम्हाला शिमला मिरची बघायला मिळेल. या पुढं शिमला मिरचीवरती आपण एक ब्लॉग पण टाकला होता, तुम्ही बघितला असेल. शिमला मिरची त्यावेळेस शिमला चालू होती, परंतु आता जर बघितली तुम्ही तर शिमला आपण उपटली आहे
कारण तिचा जो काळ आहे तो संपलेला आहे संपलेला आहे. म्हणजे. आणि आणि मार्केट खूप सुंदर मार्केट असताना ही सिमला मिरची चालू होती आणि खूप छान फळ होतं. बरेच जण हे सिमला मिरचीचं फळ इथे आमच्या मळ्यामध्ये बघायला आले होते, कारण की खूप मोठ्या आकाराची सिमला मिरची आणि वेगवेगळ्या कलरच्या पण सिमला मिरची इथे होते. पण तो आता त्याचा जो कार्यकाळ आहे ते त्याचा कालावधी असतो तो संपलेला आहे. आता तो आपण त्या ज्या सिमला मिरच्या आहेत त्या आम्ही उपटून टाकणार आहोत. आहे आणि तेच आता काढायचं, बाहेर काढायचं काम चालू आहे. या नेटमध्येच आपण शिमला लावली होती, तर हे पूर्ण पॅक केलं होतं. तुम्ही जर वरती जर बघाल तर पूर्ण पॅक केलेलं आहे आणि त्याच्यामुळेच आपल्याला यावर्षी जो चांगला टनेज मिळाला याच्यामधून आपल्याला आणि चांगलं उत्पन्न मिळाल्यामुळे आपल्याला चांगला पैसा पण यावर्षी झालेला आहे. परंतु आता जर बघितलं तर मार्केट 150, 200, 250 पर्यंतच मार्केट आहे. हे बघा, हे तुम्ही बघू शकता. हे बघा, या रेड कलरच्या सिमला मिरच्या आहे, या ग्रीन कलरच्या, काही येल्लो कलरच्या सिमला मिरची सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळतील. वेगवेगळ्या रंगाच्या आहेत. साधी मिरची लावलेली आहे आणि खूप साऱ्या मिरच्या आलेल्या आहेत तुम्ही बघू शकतात. आणि काही मिरच्या पिकायला पण लागल्या. तर रेड कलरच्या काही झालेल्या दिसतील, काही हिरव्या आहेत अजून आणि खूप साऱ्या मिरच्या आलेल्या त्याला खाऊन बघ. आणि हे आपले अगदी ओरिजिनल ग्रेप्स पासून, ब्लॅक ग्रेप्स पासून तयार झालेले हे ब्लॅक रेजिन्स. आता इकडचे सिमला मिरची आता उपटून टाकलेले, इकडचं थोडं बाकी आहे अजून, ते पण आता काम इन प्रोसेस आहे. आणि अशा पद्धतीने शेडनेट याला केलेलं होतं. आणि आता हा प्लॉट आपल्या इथे संपतोय. याच्यानंतर आपला अजून पुढचा जो प्लॉट आहे तो आहे द्राक्षांचा प्लॉट, तो आपण पुढे बघू. तर शिमला नंतर आपण आता येतोय आपल्या पुढच्या प्लॉटमध्ये. आणि हा प्लॉट पण तुम्ही बघितला असाल तर हार्वेस्टिंग ऑलरेडी झालेला आहे. तुम्ही म्हणाल यावर्षी बरंच लेट झालो, तर खरोखर आपण लेटच झालो, कारण की आपला वेळच मिळाला नाही. याच्यामध्ये पण तुम्हाला पाठीमागे जे राहिलेले ग्रेप्स आहे ते तुम्हाला कुठं मोठं बघायला मिळतील. आणि खूप छान पाठीमागे राहिलेले हे जे ग्रेप्स आहे ना, खूप गोड जास्त लागतात, खूप टेस्टी लागतात हे ग्रेप्स. आपल्याला बघायला मिळतीलच. हे बघा, हे पाठीमागे राहिले, ह्या बागाचे पाठीमागे राहिलेले हे जे ग्रेप्स आहेत इतके सुंदर, खूप गोड लागतात, कारण याच्यामध्ये भरपूर साखर उतरलेली असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक्सपोर्टचे हे द्राक्ष आहे. हे एक्सपोर्ट क्वालिटी, याच्यातून आपण जे माल काढलाय तो पूर्णपणे एक्सपोर्ट काढलाय. आणि थोडासा जो काही मागचा राहिलेला आहे तो आपण लोकल पण दिलेला आहे. आणि मला वाटतं 81 रुपीज प्रमाणे आपल्याला रेट मिळाला आहे यंदा. छान रेट मिळाला एक्सपोर्टचा. आणि लोकलचं मला वाटतं 45 रुपये मला वाटतं लोकलचं मिळालं. लोकल म्हणजे आपल्या इंडियन मार्केटमध्ये रेसिड्यू सापडत, म्हणजे जो एक्सपोर्टचा जो माल असतो ना तो रेसिड्यू फ्री पाहिजे. म्हणजे त्याचं पूर्ण प्रमाण जे असतं ते त्यांनी जे ठरवून दिलेलं असतं त्या प्रमाणानुसार रेसिड्यू फ्री ते द्राक्ष मग ते फॉरेन कंट्रीज वगैरे मध्ये पाठवत असतात. पण ज्याच्यात रेसिड्यू सापडला तो जो आहे मग तो आपल्याला प्रमाणावर असतो. तर मित्रांनो, आपण हा जो प्लॉट आहे हा प्लॉट इथे संपलेला आहे आणि आपण पुढच्या प्लॉट मध्ये जात आहोत. आणि जो प्लॉट आहे आपला अजून शिल्लक आणि त्याला विशेष म्हणजे लागणार आहे दिवस, अजून 15 ते 20 दिवस आपल्याला तेव्हा अवधी आहे. तुम्ही बघू शकता की अजूनही हे जे द्राक्ष आहे त्या द्राक्षाला अशा पद्धतीने पेपरने रॅप केलेला आहे, जेणेकरून हा एक्सपोर्ट क्वालिटीचा जो माल आहे त्याचा जो कलर, सगळं जे गोष्टी आहेत ते मेंटेन राहावी या दृष्टीने हा जे द्राक्ष आहेत त्यांना पेपर अशा पद्धतीने लावलेले आहे. आणि अजून 15 दिवसांनी हे द्राक्ष रेडी होणार आहे हार्वेस्टिंगसाठी. याचा जवळजवळ ह्या प्लॉटमध्ये ह्याच काय प्रत्येक प्लॉटमध्ये जेव्हा आपल्याला एक्सपोर्ट करायचा असतो तो प्रत्येक बंच हा पेपरने पॅक केलेला असतो, जेणेकरून पेपरमध्ये पॅक करायचं. कारण याच्या आधी पण तुम्हाला सांगितलंय, जे नवीन व्ह्यूअर असतील त्यांच्यासाठी मी सांगतो, हा जो शेड याच्यावरती जर बघितला तुम्ही तर तुम्हाला येल्लो शेड वगैरे बघायला मिळेल. परंतु एक्सपोर्टसाठी हा येल्लो शेड चालत नसून आपल्याला फक्त ग्रीन शेड असतो. तो ग्रीन शेडच आपल्याला एक्सपोर्टसाठी चालतो. म्हणून आपण हे जे ग्रेप्स आहेत ते तुम्ही जर बघितले, ग्रीन शेड लागतो एक्सपोर्टसाठी. अशा पद्धतीने अशा प्रकारे हा ग्रीन शेड आहे म्हणून ते पेपर लावलेले आहेत. आणि याच्यामुळे याच्यावरती कुठल्याही प्रकारचा वातावरणाचा पण काही फरक पडत नाही. आणि याच्यावरती बऱ्याचशा लोकांचं याच्यावरती असं म्हणणं आहे का याच्यामध्ये जे हा जो सफेद भाग दिसतो ना, हा सफेद भाग लोकांना असं वाटतं याच्यावरती पेस्टिसाइड आहे. तर अशातला काहीच हे नाही आहे. याच्यावरती याला लस्टर म्हणतात. ही जी गोष्ट दिसते याच्यावरती याला लस्टर म्हणतात ऍक्च्युली. याचा आणि कुठल्याही पेस्टिसाइडचा काही संबंध नसतो ऍक्च्युली. बऱ्याचशा आपल्याला मार्केटमध्ये अफवा तुम्हाला बघायला मिळतील, पण तशातला काही भाग नसतो. जवळजवळ आता याला पॅक करून जवळजवळ 8-1 दिवस झाले आणि अजून हा जवळजवळ 20 ते 25 दिवस असणार आहे. म्हणजे याच्यावरती कुठली पेस्टिसाइड आपण मारू शकत नाही, कारण याला काय केलं आपण पॅक केलं. आणि जेव्हा आपल्याला एक्सपोर्ट करायचं आहे, जेव्हा आपला प्लॉट द्यायचा आहे
त्याच वेळेस हा पेपर काढला जातो. पेपर काढल्यानंतर लगेच त्याला हार्वेस्टिंग ही केली जात असते. त्याच्यामुळे तो जो गैरसमज आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे, तो आपण काढला आवश्यक आहे. कारण जेव्हा आपण हा पेपर काढतो तेव्हा त्याचे एक्सपोर्टला चालतात का नाही पूर्ण त्याचं रेसिड्यू चेक केल्याशिवाय तो फायनल करत नाही आणि पुढे पाठवत पण नाही. त्याच्यामुळे हा गैरसमज आपण काढून टाकतो. तुम्ही कुठलाही बघितला तर त्याच्यावर तुम्हाला ते लस्टर म्हणतो आपण त्याला, तो तुम्हाला बघायला मिळेल. तुम्ही धुतला तरी तो जाऊ शकत नाही, अशा पद्धतीने तो असतो. तर अशा पद्धतीने हा एक प्लॉट इथं आपल्याला शेवटचा प्लॉट आहे. आणि याच्यावरती तुम्ही जर बघितलं पूर्ण इकडे दाखवा, पूर्ण प्लॉटले तुम्हाला पेपर लावलेले आहेत. बागाचा शेवटचा प्लॉट हा जो आहे तुम्हाला इकडे दिसेल तो शेजारच्यांचा प्लॉट आहे. सो अशा पद्धतीने छान तुम्ही बघितलं असेल आज आमचे सगळे सिमला मिर्च पासून ते ब्लॅक कलरचे ग्रेप्स, नंतर आमचे हार्वेस्ट झालेले द्राक्ष आणि हा लास्टचा प्लॉट, हे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. कसा वाटला जरा व्हिडिओ? जरा इथं अजून व्हिडिओ संपलेला नाही मित्रांनो, अजून तुम्हाला द्राक्षाचं आमंत्रण द्यायचं आहे ऍक्च्युली. खरं तर नुसतं द्राक्षांची माहिती दिली जाते, वरून तुम्हाला द्राक्ष काही मिळत नाही. तर ऍक्च्युली ह्या प्लॉटला अजून 15 ते 20 दिवस बाकी आहे. तर 15 दिवसानंतर तुम्ही द्राक्ष खायला येऊ शकतात. आमचे द्राक्ष खायला तुम्ही येऊ शकता. आणि तुम्हाला पत्ता तर माहिती आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये मोहाडी शेजारी छोटंसं कुर्नुली गाव आहे. त्या गावचे आम्ही आणि साधना संधान आहोत. तुम्ही अजून 15 दिवसांनी नक्की द्राक्ष खायला येऊ शकता. चला आपण आता घराकडे जायचं आहे. आणि आपण तुम्हाला एक आमच्या ज्या एरियामध्ये ह्या भागामध्ये बऱ्याचदा बिबट्या आलेला आहे, तो आहे ऍक्च्युली आमच्या घरावरती लावलेल्या कॅमेऱ्याच्या मध्ये रेकॉर्ड झालेला आहे. तुम्हाला तो पण दाखवायचा आहे. चला बघूया बिबट्या कुठे आला होता नेमका आमच्या भागामध्ये. बऱ्याचदा आमच्या या मळ्यामध्ये बिबट्या सुद्धा आलेला आहे. आणि इथे तुम्ही बघू शकतात, इथे हे CCTV लावलेलं आहे, त्याच्यामध्ये ते रेकॉर्ड पण झालेलं आहे. आणि बिबट्या कसा आला होता हे सुद्धा आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत, की आपणच काय केले, माणसाने त्याचं घर हिरावून घेतलेलं, त्याच्यामुळे हे बिबटे आता सगळीकडे फिरत आहेत. आणि पण सगळ्यात महत्त्वाचं काय केलेलं, या बिबट्यांनी जे कुत्रे किंवा जे वासरं आहेत त्यांना उगाचच हानी पोचवण्याचं काम हे बिबटे करतायत. आताच 15 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. एक दिवस अचानक सायंकाळी म्हणजे 7-7:30ची वेळ होती. तो जो बिबट्या आहे ना, इकडे आमची इथे पाण्याची टाकी दिसते तुम्हाला, त्या पाण्याच्या टाकीकडून अशा पद्धतीने इकडे आला. त्यानंतर आमचा इथे चोपाळा आहे, त्या चोपाळ्यावरती इथे उडी मारून तो पुढे निघून गेला. नेमकं त्यावेळेस आमचे घरातले जे मंडळी आहेत ती घरात गेलेली होती, पण तो स्क्रीनवरती दिसला सर्वांना. हे आहे आमचं घर आणि इथे या स्क्रीनवरती तो बिबट्या आम्हाला दिसला. तुम्ही बघू शकता. कोणत्या कॅमेऱ्यामध्ये? इकडच्या कॅमेऱ्यामध्ये. तर आता आपण परत जाणार आहोत ट्रॅक्टरकडे आणि राहिलेला जो बाग आहे तो खणायचं काम करणार आहोत.